लातूरमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आलाय। सीबीआयचं पथक आज लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल झालं। पथकानं काही वेळ पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर येते। तपासाच्या अनुषंगानं ही भेट महत्त्वाची मानली जाते। या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे कळू शकलेलं नसलं तरी कारवाईच्या अनुषंगानं लातूरमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत। त्यानुसार स्थानिक पोलिसांनी सीबीआयची मदत ते घेऊ शकतात अशी सुद्धा माहिती मिळते। पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील आतापर्यंत दोघांना अटक झाली आहे, तर 4 डॉक्टरांची चौकशी सुरू आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। पाहूया। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जे धागेदोरे आहेत ते सीबीआयला दिवसेंदिवस मिळत असल्यामुळे सीबीआयचं पथक जे गेल्या 8 ते 10 दिवसापासून जे ठाण मांडून लातूरमध्ये आहे, अनेक डॉक्टरांची चौकशी जी आहे ते या सीबीआयच्या पथकाने केली आणि दोघांना अटक झाल्यानंतर आता सीबीआयचं पथक जे आहे ते आता लातूरच्या पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण पाहू शकता की लातूरचं जे पोलीस अधीक्षक कार्यालय आहे आणि या ठिकाणी जे आहे ते हे पथक आता दाखल झालेलं आहे आणि पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासोबत सविस्तर चर्चा जी आहे ती हे जे पथकातील काही जे अधिकारी लोक आहेत हे करतायत। आपण जर पाहिलं तर या तपासाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या कागदपत्राबाबत त्याचे स्थानिक पोलिसांकडून माहितीची देवाणघेवाण झाल्याची शक्यता जी आहे ते व्यक्त केली जाते। गेल्या काही दिवसापासून सीबीआय कडून लातूर आणि परिसरात डॉक्टर आणि विद्यार्थी संबंधित व्यक्तीची जी आहे ते सीबीआय कडनं चौकशी सुरू आहे। तपासाची व्याप्ती जी आहे ते वाढताना दिसत आहे। दिवसेंदिवस सीबीआयच्या कारवाया वाढताना दिसतात। या प्रकरणी कोणाकोणाची नावे समोर येणार याबाबत विविध अंगाने चर्चा जी आहे ते सध्या सुरू आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।